गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही सुरुवातीला शॉर्ट पाहिलास की मला कांदा भजी करायचे होते. म्हणजे बाहेर पाऊस पडत असो किंवा नसो, कांदा भजी खाण्याची ना एक वेगळीच मजा आहे. म्हणजे आणि खूप दिवस झालं होतं खाऊन, त्यामुळे आज ठरवलं होतं की भजी करायची, मस्तपैकी पकोडे करायचे. पण ते आधी छोटी मोठी कामं करायची होती, तर ते आवरून घेऊ म्हटलं. त्यासाठी मी शरीचे पप्पा आणि शरी बाहेर पडलो होतो आणि वातावरणसुद्धा खूप छान झालं होतं. ऊन नव्हतं एवढं, मस्तपैकी वारं सुटलं होतं. स्कूटीवर फिरायला ना अशा वातावरणात खूप मज्जा येते. मग तर फक्त राईड जरी मारून आला ना तरी पण खूप भारी वाटतं. तर इथं आलो होतो आम्ही आधी मोबाईलच्या शॉपमध्ये. म्हणजे शरीचे पप्पा ते मोबाईलची चार्जिंगची केबल खराब झाली होती, अशी चावल्यासारखी झाली होती, त्यामुळे चार्जिंग होत नव्हती. आता कशी झाली होती काय माहिती. शरू तर बोलली की मी काही नाही केलं, पण ती तसं करणार पण नाही आहे मला माहिती. मग काय माहिती काय झालं होतं. आणि ती केबल घेतली, नंतर इथं पेरू दिसले, मस्तपैकी पेरू घेतले आणि खूप गोड पेरू आहेत हे. म्हणजे त्याने त्याचा मसाला पण दिला होता. आणि घरी आल्यावरती एकच डोक्यात होतं माझ्या की हां, कांदा भजी करायचे आहेत, कारण खूप इच्छा झाली होती माझी खायची. तर मस्तपैकी ना कांदा चिरून घेतला, एकदम पातळ कांदा चिरून घ्यायचा आणि असं उभा चिरायचा. नंतर मीठ टाकायचं आणि त्याच्या सगळ्या अशा पाकळ्या वेगळ्या करायच्या, अशा मस्तपैकी चुरून घ्यायचा. म्हणजे त्याला मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आणि त्याला मग नंतर पाणी पण सुटेल 10-15 मिनटं ठेवल्यावरती. आणि मी इथं ना ते कढई पण ठेवलेली आहे गरम करायला. तर त्यामध्ये ना जो कांदा चिरलेला होता ना त्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं. तर त्यातच ना पाणी तर आपल्याला एवढं काय वापरायचं नाही आहे, ओवा टाकायचा. एकदम सिंपल रेसिपी आहे माझी. मी काय जास्त काय काय जण गरम मसाले, धने पावडर काय 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 टाकतात, पण असं सिंपल जिरी, ओवा आणि असं टाकलं ना तरीसुद्धा खूप भारी होते. तर इथं फक्त बेसन टाकून आम्ही मस्तपैकी असं मळून घेतलं होतं. पाणी अजिबात वापरायचं नाही, त्यामुळे खूप जास्त कुरकुरीत होते. आणि एकदम चिमूटभर सोडा टाकायचा. खरंच तुम्ही हे एकदा ट्राय करून बघा, खूप भारी भजी होते. आणि तुम्ही ते बघू शकता, खरंच भजी खूप भारी झाले होते. आणि शरीर वाट बघत बसली होती की कधी होते मम्मा, मला खाऊ वाटत आहे, कारण त्याला एवढा खमंग वास सुटला होता ना सगळीकडून. आणि ती टी व्ही बघत बसली होती आणि तिला पटकन झालं एक खायला दिला. आणि मी त्यात काय मिरची वगैरे टाकली नव्हती, कारण शरीरला खायचं असतं, त्यामुळे आम्ही ना म्हणजे नॉर्मली पण मिरची असं सेपरेटच हे करतो. तर ही बघा अशी एन्जॉय करत होती मस्तपैकी. ती मिरची ट्राय करत होती पण तिला गरम लागली. चला तर मग आम्ही छानपैकी भजी एन्जॉय करतो. तुम्हालाही पावसाळ्यामध्ये किंवा अशा वातावरणामध्ये भजी खायला आवडतात का, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.